नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. ह्या का तुमच्या पूनमताईचं चाललंय दळण नीट करायचं काम बरं का भावांना बहिणींना. आणि आमच्या भावांना बहिणींना सकाळी आपल्या घराचं काम चालू झालेलं पण दाखवलंय तुमच्या पूनमताईनी. आणि सकाळी तुमच्या पूनमताईनी गावाकडच्या गावरान तडक्यावर व्हिडिओ अपलोड केला, बहिणींनी बघितलाय. आणि ज्यांनी कोणी बघितला नसल त्यांनी लवकर जाऊन बघा. असं तुम्हाला तुमच्या पूनमताईचं आणि अपूर्वाचं रोज कॉमेडी व्हिडिओ गावाकडच्या गावरान तडक्यावर येणार आहे भावांनो बहिणींनो. आणि जर कुणी आपल्या चॅनलवर नवीन असल गावाकडच्या तडक्यावर तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बर का. आणि हो का आपल्या घराचं काम चालू झालेलं आहे बर का मस्त पैकी. किती झालंय आता तुम्हाला मी दाखवते. सकाळी एकच झाली होती, एकच भिंत गॅलरीची एकच भिंत झाली होती 3 फुटाची. आता आपल्याला पुढची डिझाईन काढायची त्याच्यामुळं म्हणजे झाली 1.5 फुटाची केलेली आहे भिंत. आणि तुमच्या पूनमताईचं चाललंय दळण नीट करायचं काम. तर आपण थोड्या वेळ थांबू म्हणलं चला भावांना बहिणींना दाखवा आधी काम किती झालंय ती. आणि तुमच्या पूनमताईने बघा आयडिया काय केली. टँकर मधलं पाणी वर जात नव्हतं तर बोर मध्ये पाणी सोडलेलं आहे. आणि ती पण कसं मोटर चालू करून बंद करून नेलं पाणी वडून. हे का एवढी भिंत वरची गॅलरी झालेली आहे आपली. कशी झाली बघा भावांना बहिणींना. भारी आहे का. आता वर जाऊन पण तुम्हाला दाखवती कुठपर्यंत आलंय काम. आणि उद्या पण जेवढं आपलं काम होईल तेवढं तर दाखवणारच तुमची पूनमताई, त्यात तर काय वादच नाही. तर चला बघू आपण किती आलंय काम. हो का आहे का मस्त चालली गॅलरी एकच नंबरनी. बघू वर जाऊ आपण. आता काय भीती नाही. पाणी भरलं का टिपाड? टिपाड भरलंय ना. हो का चाललंयच वर अजून काम. बंद झाली का आपलं मोटर बंद केली का? चालू आहे. कोणते पत्र टाकलं ना. हो का आपण आयडिया केलेली. पाणी आलं का नाही? कस काय आलं होतं का पाणी बोर मध्ये? आणि मग तुम्ही म्हणला एकायचा होगा का नाही झालं का नाही? हा आणि हो का ही ताई ही दादा आपल्या इथं म्हणजे कामाला तीच करतात बांधकाम. आणि एक ताई आहे तर खाली तुम्हाला दाखवते तेव्हा का आहे तर ती खाली आहे तर वाळू चालतात. तर भावांना बहिणींना हो का हे पोर्च आपला भरायचा बरं का. आता ही पोर्च पण आता ह्याच्यासाठी पाणी साठवावं लागलं आधी आपल्याला. ह्याच्यात कशात बोर मध्ये पाणी साठवून मग तिथून पुढे आपल्याला काय म्हणतात ती ही भरावं लागल. मग पाणी बांधकामाला अडचण नाही येणार. परत वरती मारायला पण अडचण नाही येणार. टँकर परवडणार नाही ना आपल्याला उभा करायला इथं. ह्यातनं नाही आटायचं वय पाणी नाही. आणि आता अजून भरावं लागल काढावं लागल पाणी. बघा भरपूर पाणी आलेलं आहे भावांना बहिणींना. बघा पोर्च भरायचं चाललंय. टँकर मधनं पाणी आपण रिपीट घालावलंय बोर मध्ये. तुमच्या पूनमताईची आयडिया आहे. हा ह्यांना खरं वाटत नव्हतं. ही म्हणायची का ह्यांना वाटायचं की काही पाणी नसतं येत त्याच्यातून. ती काय झालं सकाळीच तुमच्या दाजींमुळे झाला होता तो का ते काय शॉर्ट सर्किट. तुमच्या दाजींनी ती पाण्याची मोटर काय म्हणतात कसली मोटर आहे ती? ती अर्धा इंची मोटर आहे. ती वरची मोटर आहे आपल्या आपण याच्यासाठी आणले टँकर साठी. टँकर मधलं पाणी काढण्यासाठी वर हे काय मोटर हो का. तो का तिथं टँकर वर मोटर आहे एक दिसते का तुम्हाला? तो का तिथं वरती आहे ती तुमच्या दाजींनी साध्या लाईटीवर जोडली. मग काय तिकडं झाला ना जाळ होय. पण आयडिया कोणाची कामी आली ही आता आपल्या त्या लाईटीवर काय झालेलं आहे की आपण इथं बिल्डिंग बी चाललेली त्या लाईटवर बोर्ड वरून. परत ब्रेकर बी चाललेलं आहे इथं. म्हणजे आतमध्ये आपले लाईट फिटिंगचं काम चालू आहे. तुम्हाला माहिती आहे
मागं झालं आपलं लाईट फिटिंगचं काम. तर त्याच्यामुळेच मग आपण आपल्याला कसं वाटलं की म्हणलं इथं जर आपण जर जोडलं तर 100% पाणी. मोटर चालत असते का त्याच्या ब्रेकर ते चालतंय? ती कमी रेंजचं आलं ना, ह्याला व्होल्टेज जास्त लागतं. मोटरेंचं म्हणजे कसं आहे भावांना बहिणीनं, त्याला स्पेशलच कनेक्शन लागतं का नाही? स्पेशल कनेक्शन असलं तर ती चांगलं चालतं. आता हे पाणी आहे ना किती निघतंय बघा, 2 टिपाडं निघल मला वाटतंय. ती एक टिपाड बोललं ती अर्धच होतं ना. तर जेवढं बी काम होईल तेवढं आपलं तर तुम्हाला बघा येणार आहे भावांनो बहिणींनो. थांबा मी फोडूनच दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एकदम ओके मध्ये दिसल. हो का चाललंय आपलं काम. हो का ही पोर्च मध्ये पाणी आता टँकर मधलं भरून ठेवायचं, म्हणजे कामाला अडचण नाही यावी म्हणून. जेवढं बी काम होईल तेवढं तर आपण दाखवणारच आहे आमच्या भावांना बहिणींना. हे काय एवढं झालेलं आहे, वरून दाखवते तुम्हाला. आता ही काय केलेलं आहे, इकडं आपण 1.5 फूट बांधकाम घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला गेलं डिझाईन म्हणजे कसं पाईप बसवणार, 2 पाईप येणार त्याला. तिथं 2 पाईप, इकडे 2 पाईप. आणि ही कसं आहे, ही आता इकडची बाजू असल्यामुळे आपण याला 3 फुटच बांधकाम घेणार आहे. इकडून काय गेलं आपण घेणार नाही, पण इकडं याची डिझाईन वेगळी आणि पोरची डिझाईन वेगळी. आपण अशी वेगवेगळी डिझाईन काढणार आहे. तर डिझाईन आपण कशी काढणार तर तुम्हाला बघायच मिळणार आहे. आणि आपले कसे लांबचे छत्तीसगड वरून इतक्या लांब इथं आपल्या गावात आलेलं इथं कामासाठी. तर काम एकच नंबर करतात ती. तर बघू आता त्यांचं कसं आपलं तुमच्या दाजीचं पण कसं काम करतात ते आपण तुम्हाला दाखवणारच इथं. चाललंय पाणी. हो का टँकर मधनं डायरेक्ट पार्सल बोर मध्ये, बोर मधनं डायरेक्ट कनेक्शननी इकडं पोर्च मध्ये. अशी करावी लागते आयडिया. बघू आता किती वेळ चालतंय पाणी. आपलं टँकर मधलं किती पाणी गेलं ह्याच्यात बोर मध्ये ते आपल्याला समजन. आता काय प्रॉब्लेम झालेला आहे, आपण टँकरचं जे पाणी आणलेलं आहे ती बी विहिरीचं पाणी, प्यायचं पाणी एकदम स्वच्छ. पण तरी बी आपण आता कसं, पण टँकर धुतलेलं नाही ना तो. त्याच्यात गदाळ पाणी आपल्या रोडच्या कडे. तर तुम्हाला माहिती आहे हप्त्यात आधी तर आपल्या इनोवर पाणी आणत होतं, तर तिथून आपण प्यायपुरतं पाणी आणणार आणि बाकीचं आपलं इथं वापरायला तर हीच राहील पाणी, आहे का नाही? तर आलाय बुडाला, आला पोर्च बुडाला, म्हणजे अजून तळालाच आहे, इकडचं कोरडच आहे अजून. बरंच पाणी नेलं का ओढून. बघा इकडची ती भिंत तुम्हाला दाखवलेली 3 फुटाची ती बी झालेली आहे. ही आपला जिना ही तर बघितलेलंच आहे आमच्या भावांनी बहिणींनी. आता म्हणजे वर लेकरं चढायची म्हणलं तरी भ्या वाटायचं नाही, असं मस्त झालंय. त्याच्यासाठीच आपण 3 फुटाची केलेली आहे, 2.5 फुटाची नाही केली. उंच घेतली उलट आपण. उंच म्हणजे का आता शिवण्याच्या हितपर्यंत येते, म्हणजे आपल्याला बाहेर असं डोकता नाही यायचं ह्या हिशोबानेच आपण वरवंडी घेतलेली अशी साईडची. आणि इकडं बी सगळीकडे चौकडं 3 फुटाची आहे, पण त्याच्यावर गॅलरी येणार आहे, 1.5 फुटावर गॅलरी येणार. म्हणजे नळ्या नुळ्या टाकायच्या ते. आणि इथं पण आपल्याला पायऱ्या करायच्यात बरं का भावांनो बहिणींनो, संडास बाथरूम वर जायला. हो का ही संडास बाथरूम आहे, एवढं मोठं केलेलं आहे. हो का मध्ये एक बॉक्स आहे मोकळा. आणि ही आता काय झालंय, तुमच्या पूनमताईच्या गावचा परिसरचा म्हणजे वाळायला लागलाय बरं का आता. इकडे जास्त काय मुळे भावांनो बहिणींनो. हा तर बघा कस काय आहे तर डोंगर. आता वारा नाही त्याच्यामुळे शूटिंग भारी होती वरून, पण वारा असल्यावर अजिबातच शूटिंग होत नाही, भरपूर वारा लागतो वर. तर बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं असं, दाजींनी अचानक आणि तुमच्या पूनमताईने अचानकच काम चालू केलं प्लास्टरचं. पण तुम्हाला तर माहिती, बऱ्याच भावा बहिणीच्या कमेंट होत्या की दाजी तुम्ही प्लास्टर, पूनमताई तुम्ही प्लास्टर करून घ्या, थांबवू नका. पण त्याच्यासाठीच आपण मग आता काय केले, टँकर आणून आपलं काम चालू केलेलं आहे. पावसाळ्यापर्यंत झालं पाहिजे भावांना बहिणीनं केले. पाणी आता आपलं बोर मधलं बंद झालेलं आहे भावांना बहिणीनं. परत तुमच्या दाजींनी ती नेलंय खाली, काय म्हणतात ती पाईप,
आता परत आपल्याला टँकर मधलं पाणी बोर मध्ये सोडायचंय. तर त्यासाठी आपल्याला मोटर चालू करून बंद करावा लागल. मग ती पाणी घेऊन जाईल टँकर मधलं कशात बोर मध्ये, आणि मग ती आपल्याला वरती आणता येईल. नाही तर असं टँकर मध्ये पाईप टाकून पाणी चढ नाही वर. हा साखर नाही का? तर कसं वाटतंय भावांनो बहिणींनो काम? नक्की तुमच्या पूनमताईला सांगा कमेंट मध्ये. चालली आता त्यांची बी निघायची तयारी चालली काय ना? होय हो का? त्यांची चालली आवरावरी. किती वाजता जाता तुम्ही? हा 6 बजे. म्हणजे आता किती वाजले ते? 5:30 6 वाजल्या का? असं ना? राम राम. ती वाळू चालत्यात त्या ताई, वाळू चालत्या त्यांनी टाका तेवढं वाळू चालली. आता थोडीच राहिली आता वाळू आहे ना, थोडीच राहिली आता. तेवढी चालली की कामच झालं. ओके चला मग भावांना बहिणींना जाती. मग मला दळा नीट करायचंय. पोटा पाण्याची तयारी करावी लागल, नाही तर भुका राहिना पडेगा हमको भी. हा हा मग काय भावांना बहिणींना आता चालली तुमची पूनमताई खाली जाती. दाखवलं तुम्हाला काम, मस्त पैकी काम चाललंय. होय दादा भारी आहे ना काम? एकच नंबर. हा जाती मग. चला ह्या का वाळू बी चालली मस्त पैकी चणचणीत झणझणीतच असं प्लॅस्टर होणार आहे आपलं घराचं. एवढीच राहिली वाळू आता, थोडी राहिलेली आहे. चला दळण नीट करायचं राहिलंय. तशीच आली होती मी दळण नीट करता करता. आणि गावाकडच्या गावरान तडक्यावर भावांना बहिणीनं व्हिडिओ सोडलेला आहे आपण अपूर्वाचा आणि तुमच्या पूनमताईचा सकाळीच. तर सगळ्या भावांनी बहिणींनी बघा, 1 नंबर व्हिडिओ बनवलाय. आणि उद्या पण तुम्हाला 1च नंबर व्हिडिओ येणार आहे. आणि लांबून बघा आता आपलं घर कसं दिसतंय. अजून त्याला काय तसल्या नळ्या काय टाकायच्यात. आता आपल्याला काय त्याचा एवढा अनुभव नाही. आणि गावाकडच्या तडक्या उद्या सकाळ पण व्हिडिओ येणार, बनवून ठेवलेला आहे आपण मस्त पैकी. तर तुम्हाला उद्या सकाळी येईल व्हिडिओ. तर सगळ्या भावांनी बहिणींनी बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गावाकडच्या गावरान तडक्याला सगळ्या भावांनी बहिणींनी भेट द्या. 1 नंबर. आणि आता आपला अपूर्वा पण ट्रेनिंग घेते व्हिडिओ मध्ये बोलण्याची. आणि चला भावांना बहिणींनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. सगळ्यांना बाय बाय.